आज दृष्टत्वातु पाण्डवानीकं विधुर्ढं दुर्योधनस्तदा आचार्यमुसंगमं राजा वचमभृतमम्। या श्लोकात संजय म्हणतात, पांडवांची सेना युद्ध रचनेसाठी नीट रचलेली पाहून दुर्योधन गुरु द्रोणाचार्यांकडे गेले आहेत आणि त्यांच्याशी बोलू लागले आहेत. संजयाकडे दिव्य दृष्टी होती, म्हणूनच तो एका जागेवर बसून कुरुक्षेत्रामध्ये काय घडत आहे हे पाहू शकत होता आणि तो तेच जसेच्या तसे पाहून राजा धृतराष्ट्राला सांगत होता. या श्लोकातच आपल्याला कळत आहे की ही परिस्थिती युद्ध सुरू होण्याच्या आधीची आहे, ज्यामध्ये दुर्योधन ही पांडवांची सेना पाहून भीतीने गुरु द्रोणाचार्यांकडे जात आहेत. जर आपण अधर्माच्या मार्गावरती आहोत तर भीती आणि अस्वस्थता आपल्याला नक्कीच छळणार.